सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। 24 तास पाणी मिळतं आज या शहराला। ही कोणाची देण आहे? स्वर्गीय आर.आर. आबा। 24 तास पाण्याचे जनक हे गणेश नाईक नाही आहे, हे स्वर्गीय आर.आर. पाटील आहे। मी या राज्याचा पाणी पुरवठा मंत्री होतो। मोरबे धरण पडून होतं। या भागातल्या सगळ्या महापौरांना मी विचारलं होतं, हे मोरबे धरण तुमच्या महापालिकेला घेता का? मी खोटी स्तुती करण्यासाठी प्रसिद्ध नाही। ज्यावेळी या धरणाचे फायदे समजावून सांगितले, त्यावेळी यात माझ्या महापालिकेचा फायदा असेल तर मी नगरसेवकांना समजावून सांगेन आणि हे धरण मोरबे धरण मी माझ्या महापालिकेला घेईन, मला विचारल्याशिवाय अन्य कुणाला देऊ नका, हे सांगणारा एकच कार्यकर्ता कुणाला, त्याचं नाव आहे संजीव नाईक। जैसे ही नवी मुंबई महानगर पालिका चुनाव का बिगुल बज गया, वैसे ही राज्य के कई मंत्री जिन्हें नवी मुंबई की कभी परवाह नहीं थी, जिनके खुद के शहरों का हाल बेहाल हो, ऐसे नेतागण अब नवी मुंबई में आकर बयानबाजी करते नजर आ रहे हैं। जितेंद्र आव्हाड, जो पिछले 3 टर्म से मुंब्रा कौसा का प्रतिनिधित्व कर रहे हैं, वे अपने खुद के मतदार संघ का विकास करने में पूरी तरह से विफल रहे हैं, मगर नवी मुंबई में आकर विकास एवं वादों की दुहाई देकर राजनीतिक रोटियां सेकने में वे कोई कसर नहीं छोड़ रहे। हाल ही में ऐसे ही एक राजनीतिक मेलावे में कार्यकर्ताओं को संबोधित करते हुए जितेंद्र आव्हाड ने कहा कि मोरबे धरण का श्रेय ऐरोली के विधायक गणेश नाईक को नहीं जाता। साथ ही उन्होंने ये भी कहा कि मोरबे धरण के जनक स्वर्गीय आर.आर. पाटील थे। 24 तास पाणी मिळतं आज या शहराला। ही कोणाची देण आहे? स्वर्गीय आर.आर. आबा। धरण बांधलेलं होतं, पण ते राज्याला काही गरजेचं नाही असं वाटल्यावरती स्वतः आबांनी माननीय दादांना बोलून घेतलं, संजीव नाईकला बोलून घेतलं, प्रस्ताव ठेवला, प्रस्ताव त्यांच्या गळी उतरवला आणि खरोखर जर म्हणायचं असेल तर 24 तास पाण्याचे जनक हे गणेश नाईक नाही आहेत, हे स्वर्गीय आर.आर. पाटील हैं। जितेंद्र आव्हाड ने नवी मुंबई में आकर चुनावी जुमलेबाजी तो कर दी, मगर शायद वे ये भूल गए कि स्वर्गीय आर.आर. पाटील ने एक नहीं बल्कि कई मंच पर सैकड़ों लोगों को संबोधित करते हुए ये कहा था कि जब महाराष्ट्र जीवन प्राधिकरण के पास मोरबे धरण तैयार था और महाराष्ट्र जीवन प्राधिकरण को निधि की आवश्यकता थी, तब कई महानगर पालिकाओं को मोरबे धरण खरीदने के संदर्भ में प्रस्ताव दिया गया था। उस समय कोई भी महानगर पालिका मोरबे धरण खरीदने के लिए तैयार नहीं थी। तब उस समय विधायक गणेश नाईक की दूरदृष्टि ही थी, जिन्होंने उनके सुपुत्र एवं उस समय के नवी मुंबई महानगर पालिका के महापौर संजीव नाईक को ये सलाह दी थी कि मोरबे धरण नवी मुंबई महानगर पालिका को खरीदना चाहिए। स्वर्गीय आर.आर. पाटील ने अक्सर अपने भाषण में इस बात का कई बार उल्लेख भी किया। मी या राज्याचा पाणी पुरवठा मंत्री होतो। मोरबे धरण पडून होतं। या भागातल्या सगळ्या महापौरांना मी विचारलं होतं, हे मोरबे धरण तुमच्या महापालिकेला घेता का? काही जण खूप हुशार निघाले, म्हटले धरण घेतो पण सिव्हिलचं काम किती बाकी आहे? म्हटलं तुमचा संबंध काय? तर म्हटले स्टँडिंग कमिटीमध्ये आमचा अंडरस्टँडिंग झालंय,
या धरणामध्ये जर सिव्हिल काम बाकी असेल तर आम्ही घेतो. म्हटलं फार सिव्हिल काम बाकी नाही. काही जणांनी कॉन्ट्रॅक्टरला परस्पर संबंध केला, पण आज मी खोटी स्तुती करण्यासाठी प्रसिद्ध नाही. ज्यावेळी या धरणाचे फायदे समजावून सांगितले त्यावेळी यात माझ्या महापालिकेचा फायदा असेल तर मी नगरसेवकांना समजावून सांगेन आणि हे धरण मोरबे धरण मी माझ्या महापालिकेला घेईन. मला विचारल्याशिवाय अन्य कुणाला देऊ नका हे सांगणारा एकच कार्यकर्ता पुण्याला, त्याचं नाव आहे संजीव नाईक. इतना ही नहीं, स्वर्गीय आर पाटिल, जिनके नाम से जितेंद्र आव्हाड ये बयानबाजी कर रहे हैं, वही स्वर्गीय आर पाटिल गणेश नाईक के बारे में क्या कह रहे हैं, आइए सुनते हैं. महाराष्ट्रामधलंच नव्हे तर देशामधलं एक वैशिष्ट्यपूर्ण शहर म्हणून नव्या मुंबईची ओळख आज संपूर्ण आपल्या देशाला व्हायला लागलेली आहे. काही वेळा आपलीच वैशिष्ट्ये आपल्याला माहीत नसतात. मी ज्यावेळी महाराष्ट्रातली आणि देशातली सगळी शहरं बघतो त्यावेळी नव्या मुंबईची काही वैशिष्ट्ये आहेत. आज देशामध्ये सर्वाधिक साक्षरता असलेलं देशातलं 1 नंबरचं शहर कुठलं असेल तर ती नवी मुंबई आहे. देशामधलं पर कॅपिटा उत्पन्न सर्वाधिक अधिक असलेलं शहर कुठलं असेल तर ती नवी मुंबई आहे. सर्वाधिक पदवीधरांची संख्या ही नव्या मुंबईमध्ये अधिक आहे. महाराष्ट्रातली सगळी शहरं बघितली तर प्रत्येक कुटुंबाकडे स्वतःचं मालकीचं घर असणाऱ्या कुटुंबांची टक्केवारी जर सर्वाधिक कुठल्या शहरामध्ये असेल तर ती नवी मुंबईमध्ये आहे. सर्वाधिक प्रत्येक कुटुंबामागे गाड्या कुठल्या शहरामध्ये जास्त असतील तर त्याही नव्या मुंबईमध्ये आहेत. मुंबईला पर्याय म्हणून बसवलेलं हे शहर खऱ्या अर्थाने पर्याय झालंय. आज मुंबईमधली परिस्थिती बघितली, जातीय दंगली नाहीत, धार्मिक सलोख आहे, शहराला आपलं वाटणारं एक नेतृत्व आहे आणि योग्य दिशेने या शहराची वाटचाल सुरू आहे. दर्शकों को बता दे कि शिवसेना हो या राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, दोनों मुंबई एवं थाने में हर क्षेत्र में विकास करने में पूरी तरह से विफल साबित हुए हैं. फिर चाहे वो आरोग्य सेवा हो, शिक्षण, पर्यावरण या फिर घन कचरा व्यवस्थापन. मगर अगर नवी मुंबई की बात करें तो नवी मुंबई के विकास की ख्याति केवल भारत ही नहीं बल्कि पूरे विश्व में है. और यही कारण है कि अब भाजपा के नेता इन नेताओं को ये कहते नजर आ रहे हैं कि पहले अपने शहर सुधारो फिर नवी मुंबई में आओ. ब्यूरो रिपोर्ट, NMTV न्यूज़.